जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीच असेल, आजपासून आपण आहे ती यूट्यूबची सीरीज आहे ती स्टार्ट करत आहेत। या सीरीजमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ते शिकायला भेटणार आहेत, म्हणजे की यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, येथून ते यूट्यूब चॅनल मॉनिटाइज कसा करायचा, बँक कशा अकाउंट ॲड करायच्या, सगळ्या काही गोष्टी आहेत तुम्हाला ह्या सीरीजमध्ये बघायला भेटणार। सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगणार, जसं व्हिडिओ कशामध्ये व्हायरल करायच्या, कोणत्या ट्रिक असतात, सगळ्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जसं की फेसबुकची आपण सीरीज केली तशाच पद्धतीने आपण यूट्यूबची सुद्धा सीरीज केलेली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फेसबुकचा फक्त आपला एकच व्हिडिओ राहिला, तो लवकरात लवकर मी अपलोड करेन। पण यूट्यूबची संपूर्ण सीरीज आहे ती तुम्हाला इथून पुढे इथे बघायला भेटणार। आणि ही जी की सीरीज आहे सर्वात मोठी सीरीज होऊ शकते, कारण की यूट्यूबचे बरेचसे व्हिडिओ, जसं की बरेचसे जण व्हिडिओज कसा अपलोड करायचा, टायटल कसे लिहायचे, थंबनेल कसा क्रिएट करायचा, बरेचशाच गोष्टी आहेत ते समजत नाहीत। पण आज आपण जी काही सगळ्यात पहिला जो की आजचा व्हिडिओ आपला होणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, कोणत्या सेटिंग्स करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला डायरेक्ट आपल्या मोबाईलची होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की आज मी यूट्यूब चॅनल कशा पद्धतीतून क्रिएट करायचा। क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुमच्याजवळ जीमेल आयडी असणं महत्त्वाचं आहे। बरेचशा जणांच्या मोबाईलमध्ये जीमेल आयडी असणार आहे, ओके। ते नसेल तर तुम्ही काय करू शकता, नवीन जीमेल आयडी ती क्रिएट करू शकता। जीमेल आयडी कशी क्रिएट करायची याच्या व्हिडिओ मी काय बनवणार नाही, ओके। तुम्हाला माहिती आहे कशी बनवायची, बरेचशा जणांना माहिती आहे, सगळ्यांनी सुद्धा माहिती आहे की जीमेल आयडी कशी क्रिएट करायची। पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की जीमेल आयडी जर तुमची क्रिएट असेल तर यूट्यूब चॅनल कशा पद्धतीतून क्रिएट करतात, सगळ्या गोष्टी आहेत, कोणत्या सेटिंग्स असतात ह्या सुद्धा तुम्हाला भेटू शकतात। सेटिंग ज्या की मेन असतात याच्यावर जी काही मी उद्या व्हिडिओ अपलोड करणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जसं की आता बघू शकता इथून यूट्यूब असेल ते मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशामध्ये इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो की इंटरनेट असेल ते मी इथून ऑन करून घेतो। ऑलरेडी मी जीमेल आयडी ती क्रिएट केली आहे, तुम्हाला सुद्धा जीमेल आयडी असेल ते तुम्हाला क्रिएट करायची आणि यूट्यूबमध्ये लॉग इन करून घ्यायचा आहे, ओके। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे प्रोफाईलचा तुम्हाला लोगो दिसत असेल, ह्या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता जी की माझं नाव आहे इथे तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे, बघू शकता। तर काय करायचं, आपलं जे की यूट्यूबचं जे की नाव असेल ते तुम्हाला सगळ्यात पहिले तर जे काही डिसाईड करायचं आहे। जर डिसाईड कशा पद्धतीतून करायचं, जसं की समजा तुमचा टॉपिक कोणता, माझा टेक आहे तर टेक रिलेटेड मी कोणतंही करू शकता। जसं की आता उमेश माझं नाव आहे ते अशा पद्धतीने टाकलं, मोरमी टेक काय तर टाकू शकतो, अशा पद्धतीने नाव आहे ती मी सजेशन करू शकतो। दुसरी गोष्ट, नावसाठी तुम्ही काय करू शकता, चॅट जीपीटीचा उपयोग करू शकता। चॅट जीपीटीवर जायचा, अशा पद्धतीने माझा टॉपिक आहे, याच्यासाठी मला जी काही आहे यूट्यूबसाठी चॅनलचे नावसाठी आयडियाज द्या, अशा पद्धतीने तुम्ही टाईप केल्यानंतर जी काही अनलिमिटेड तुम्हाला चॅट जीपीटी आहे ते नाव सजेशन करेल। दुसरी गोष्ट काय याचा, इथून जी की चॅनल असेल ते बघू शकता, इथून तुम्हाला चॅनल जी काय अशा पद्धतीने दिसून जाईल। तर तुम्हाला बघू शकता इथे काय करायचं, जो की आहे इथे क्रिएट अ चॅनलच्या ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा, ओके। यावर क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता पिक्चरच्या मोर इथे लोगोचा ऑप्शन आहे, नेम जी काय आणि हँडल अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन्स भेटतात। तर काय करायचं आहे, पिक्चरच्या वर तुम्ही क्लिक करू शकता आणि येथून तुमच्या गॅलरीतून तुमच्या जी की असेल तुमचं कोणताही यूट्यूब चॅनल असेल त्याचा जर लोगो तुम्ही क्रिएट केला असेल तर गॅलरीच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून येथून तुमचा कोणताही लोगो असेल तर तुम्ही इथून ॲड करू शकता। कोणताही तुमचा लोगो असेल तर रँडमली आपण हा जो की लोगो आहे अशा पद्धतीतून इथून अशा पद्धतीने सिलेक्ट केला समजा, तर अशा पद्धतीतून अशा पद्धतीने सेव्ह करून घेईन, ओके। जो की लोगो आहे तो आपण सिलेक्ट केला आहे, ओके। त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे जर तुम्हाला नाव जर चेंज करायचं असेल तर पेन्सिलवर क्लिक करायचं आहे, तुमचं जे की नाव असेल, जी की आता बघू शकता मी एक नुसतं उमेश ठेवत आहे आणि त्यानंतर सेव्ह करून घेतो, ओके। आपलं जे की नाव आहे ते सुद्धा झालं आणि येथून हँडल जी काय असेल ते सुद्धा तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर करू शकता, नाही तर अशा पद्धतीतून ठेवू शकता, जी की मी असंच ठेवणार, ओके। ह्या गोष्टी झाल्या बेसिक, हे बेसिक गोष्टी लोगो ॲड केला हे सगळ्या। आता काय करायचं, क्रिएट चॅनलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं, ओके। क्रिएट चॅनलवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग येणार आहे आणि त्यानंतर तुमच्यामुळे कशामध्ये इंटरफेस येतो ते तुम्हाला मी सांगतो। बघू शकता जी की आपला चॅनल आहे तो क्रिएट झाला, त्यानंतर फिरची मी लोगोवर क्लिक केलं आणि येथून जी की आपलं बघू शकता जी की नाव चेंज झालं, हँडल आहे असं चेंज झालेलं आहे। त्यानंतर वॉइस हे जो क्लिक करतो, जी की बघू शकता अशामध्ये आपला जी की आहे चॅनल आहे तो क्रिएट झाला आहे। पण आता जी की बरेचसे लोक काय करतात की येथून व्हिडिओ आहे तो डायरेक्ट अपलोड करतात, असं नाही करायचं। पेन्सिलवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, बघू शकता सगळ्यात पहिले व्हिडिओ अपलोड अजिबात असा करायचा नाही, ओके। याच्यावर पण मी व्हिडिओ आणणार आहे सीरीजमध्ये, आपला व्हिडिओ कसा अपलोड करायचा, ओके। तर इथे पेन्सिलचा तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, बघू शकता। तर या पेन्सिलच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, लोगोच्या मग बॅकग्राऊंडला आपला जो की बॅनर असतो हा कसा क्रिएट करायचा याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ आणणार आहे। तर तुम्हाला इथे ॲड करायचं असेल तर इथे बघू शकता पिक्चरवर तुम्हाला जी की कॅमेराचा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही चूज फॉर युअर फोटोवर क्लिक करू शकता, किंवा फोटो आहे तो तुम्ही काढू शकता, किंवा मी सांगेन चूज फोटोवर क्लिक करायचं, गॅलरीतून तुमचा कोणताही इमेज किंवा तुम्ही तयार केला असेल तर तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे, ओके। इथे क्लिक करायचं, चूज फॉर फोटोवर क्लिक करून तुमचा कोणताही इथून असेल रँडमली आपण हा असा सिलेक्ट केला तर हा कॅप्चर होत म्हणजे जी काय इथे बसत नाही, कारण का की ह्याची जी साईज असते तुम्हाला एडिट करूनच ती घ्यावं लागतो, ओके। तर आता ऑलरेडी इथे मी क्लिक केला, चूज हे जेव्हा क्लिक केलं त्यानंतर माझ्याकडे एखादा असेल तर मी इथून अशामध्ये सिलेक्ट करतो, जसं की आता कोणताही तुमच्याकडे इमेज असेल, जसं की आता मी इथून जातो
तर आता नॉर्मली आपण बघूया एखादा सिलेक्ट होतोय का. ओके, जसं की आता आपण हा जर सिलेक्ट केला तर बघू शकता आता अशा पद्धतीचं आपण सिलेक्ट केला आणि सेव्हवर क्लिक केलं. ओके, मी एक्झाम्पलसाठी घेतला आणि तो तुम्हाला अशा पद्धतीने बॅकला दिसणार आहे. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे इथे बघू शकता डिस्क्रिप्शन जो की आहे तो जो की बॅकला तुम्हाला इथे बघू शकता अशा पद्धतीने ब्लॅकमध्ये मी जी की आहे बॅकला एक अपलोड केलेला आहे बघू शकता जो की ब्लॅकमध्ये पूर्ण अपलोड केला कारण की माझ्याकडे तयार नसल्यामुळे. ओके, दुसरी गोष्ट डिस्क्रिप्शनवर पेन्सिलवर क्लिक करून तुमच्या रिलेटिव्ह तुम्ही लिहू शकता. जसं की आता टेक्स्टचं असेल तर तुम्ही टेक्स्टचं सुद्धा लिहू शकता जे की रेग्युलर व्हिडिओज मी अपलोड करेन अशामध्ये थोडीशी तुमच्या चॅनलविषयी तुम्हाला माहिती द्यायची आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. हे सुद्धा तुम्ही ChatGPTवर तयार करू शकता. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला खाली जी की प्रायव्हसी ऑप्शन आहे ह्याला बंद करायचं नाही, ह्याला ऑन करायचं आहे. चॅनलचं URL सुद्धा तुमचं सेम टू सेम राहणार. ह्या गोष्टी महत्त्वाच्या सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायच्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ तो अपलोड करू शकता. पण मेन गोष्ट असे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जे काही सेटिंग्स असतात त्या तुम्हाला YT स्टुडिओमधून करावं लागतात. त्या कशा करायच्या त्याच्यावर मी नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ